नमस्कार, मी अश्विनी. रुद्रा अकॅडमी म्हणून आज योगेश सरांच्या ऑफिसमध्ये भेट द्यायला आले आहे. योगेश सरांना काही आमच्या प्रोजेक्टबद्दल प्रश्न होते. तर आपण पहिला योगेश सरांना विचारू. त्याआधी योगेश सर, तुम्ही तुमचा परिचय आपल्या ग्राहकांना करून द्या. चालेल. नमस्कार, मी योगेश पाटील, श्रीराम रिअल इस्टेट, डोंबिवली प्रॉपर्टी कन्सल्टंट. तर आपल्याला या प्रोजेक्टबद्दल माझला काही प्रश्न विचारायचे मॅडमला. तर तुम्ही जरा सांगू शकता का की आपला जो प्रोजेक्ट आहे आपण प्रॉपर कुठल्या लोकेशनमध्ये आहे आपला प्रोजेक्ट? सर्वात आधी आपला प्रोजेक्ट जो होतोय रुद्रा एव्हेन्यू, हा ओके. कल्याण ईस्ट मलंग रोड मध्ये होतोय. अच्छा. ओके. इथे आपण 2 टॉवर बनवतोय, ज्यामध्ये एक 7 स्टोरी आणि 22 स्टोरीचे असे 2 प्रशस्त टॉवर बनवतोय. ओके. यामध्ये आपण ग्राउंडला कम्प्लिटली पार्किंग दिलेलं आहे आणि रूफटॉप अमेनिटीज. अच्छा. ओके. जर प्रोजेक्ट बद्दल बघायला गेलात तर आपण एका फ्लोअरला 7 स्टोरी मध्ये 2 फ्लॅट देत आहोत आणि ओके. 22 स्टोरीच्या टॉवर मध्ये एका फ्लोअरला फक्त 4 फ्लॅट देत आहोत. ओके. व्हेरी गुड. आपलं कनेक्टिव्हिटी तिथे काय आहे आता जवळपास सध्या? कनेक्टिव्हिटी मध्ये जर बघायला गेलं तर सर्वात महत्वाची कनेक्टिव्हिटी जी आहे ट्रान्सपोर्ट, जे ओके. माझ्या प्रोजेक्टच्या बाहेरच 60 फीटचा डीपी प्लान जातोय, अच्छा. ओके. जिथून तुम्हाला कल्याण डोंबिवलीला इझिली कनेक्ट होऊ शकतो. ज्यामध्ये बस, टॅक्सी आणि रिक्षा. अच्छा. सेकंड जर बघायला गेलं तर माझ्या इथे कल्याण डोंबिवली असे दोन्ही लोकल ट्रेन आहेत, जे आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त आणि फक्त 12 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर राहील. ओके. आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला काय आहे नियरबाय? ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्या प्रोजेक्टच्या बाहेरच बसेस, टॅक्सी राहतील ना. ओके. प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटीपासून डिस्टन्स किती आहे? जसं स्कूल्स, कॉलेज, हॉस्पिटल? सर, स्कूल, कॉलेज आणि मार्केट प्लस हॉस्पिटल्स हे प्रत्येक आपल्या इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. स्कूलचं बघायला गेलं तर आपल्या इथे बाल गुरुकुल स्कूल आहे, ज्युनियर अच्छा. कॉलेज आहे, ज्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे. प्लस त्याबद्दल जर बघायला गेलं तर आयडियल स्कूल आणि कॉलेज आहे, ओके. जिथे बी फार्म आपण डिग्री देतोय. जे प्रोजेक्ट म्हणजे आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. ओके. ओके. हॉस्पिटल्स मध्ये जर बघायला गेलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहे, अच्छा. ज्यामध्ये कल्याणमध्ये अमय, जन कल्याण आणि वर्टेक्स हॉस्पिटल आहेत. अच्छा. ओके. डोंबिवली ओके. लोकेशन मध्ये जर आलं तर डोंबिवली लोकेशन मध्ये सर एम्स आणि ममता आहे. तसंच सर्वात मोठं हॉस्पिटल झालेलं आहे ज्युपिटर. ओके. व्हेरी गुड. अच्छा. आपला रेरा प्रोजेक्शनची डेट कधी आहे आपला प्रोजेक्टची? रेरा सर, आपल्या इकडे जर रेरा पोझिशन डेट बघायला गेला तर 2028 डिसेंबर आहे. अच्छा. बट आम्ही जे पोझिशन देतोय, एक 7 स्टोरीचा जो टॉवर आहे त्याचं आपण पोझिशन देतो येत्या 2027 मध्ये जून पर्यंत. ओके. ओके. आणि 22 महिन्याचा जो टॉवर आहे त्याचं आपण पोझिशन देतोय 2028च्या ऑक्टोबर पासून. आपल्यामध्ये 1 बीएचके, 2 बीएचके कॉन्फिगरेशन काय काय आपल्याकडे आता अवेलेबल? सर, माझ्या 7 स्टोरी मध्ये बघायला गेलं तर एका फ्लोअर मध्ये फक्त 2 फ्लॅट आहे, ज्यामध्ये ओके. तुम्हाला 1 बीएचके आणि 2 बीएचके फ्लॅट मिळेल. ओके. सेकंड, आपला जो 22 स्टोरीचा टॉवर आहे त्याच्यामध्ये आपण 1 बीएचके फ्लॅट देतो आणि 2 बीएचके फ्लॅट देतो. सोबतच अच्छा. जर बघायला गेलं तर आपल्याला जोडी फ्लॅटचं पण ऑप्शन मिळतंय. व्हेरी गुड. अच्छा. ओके. ओके. आता सध्या कस्टमरसाठी आपण काय मॅक्सिमम ऑफर काय ठेवले आता सध्या वर्षी आता? कस्टमर साठी बघायला गेलं तर सर बघा, माझ्या इथे जो 1 बीएचके 421 चा युजेबल कार्पेट एरिया आहे, ओके. त्याची आपण जे कॉस्टिंग देतो 7 स्टोरीला 26,99,000 प्लस अच्छा. एक्स्ट्रा टॅक्सेस आहेत. सध्या जे आपण मान्सून ऑफर देतोय, अच्छा. त्या ऑफर मध्ये आपण स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि डेव्हलपमेंट चार्जेस फ्री देतोय. फ्लोराईड चार्जेस फ्री आहेत. ओके. कोणतेही प्रीमियम लोकेशन चार्जेस नाहीयेत. अच्छा. प्लस जर बघायला गेलं तर आपल्या ज्या ग्राहकांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांना घर घ्यायचंय ओके. पण आपलं बजेट नाहीये बरोबर. आणि बजेट आहे तर आपल्याकडे डाऊन पेमेंटचा इश्यू आहे. त्यासाठी आम्ही 1% डाऊन पेमेंट आणि 99% लोनचा पण स्कीम देतोय, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक बँकेतून लोन करून देईल. फायनान्स असो किंवा बँक जरी बघायला गेलं तर एसबीआय, ऍक्सिस, एचडीएफसी, आयसीआय अशा आपण बँकेतून लोन करून देतोय. ओके. ओके. आपल्या प्रोजेक्टमध्ये अमेनिटीज अजून कस्टमरसाठी आपण मॅक्सिमम काय दिलेले आहेत? अमेनिटीज बघायला गेलं तर आपल्या इथे रूफटॉप अमेनिटीज आहे ओके. आणि बेसिक अमेनिटीज दिले. अमेनिटीज मध्ये जर साधारण ओपन फिटनेस हब एरिया आहे, ओके. योगा मेडिटेशन एरिया आहे, एक्युप्रेशर ट्रायल आहे, सिनियर सिटीजन एरिया आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया आहे. ओके. ओके. म्हणजे सर्व प्रकारचे प्रोजेक्टमध्ये सगळे अमेनिटीज आहेत, सगळ्या काही गोष्टी सर्व व्यवस्थित आहेत. तरी काही प्रॉब्लेम तुम्ही आलात, व्हिजिट दिले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर, आणखीन एक सांगायचं जर झालं, आपल्या प्रोजेक्टच्या जवळ डीमार्ट्स वगैरे आहेत, जे ओके. सगळ्यांसाठी बेसिक म्हणजे गरजेच्या गोष्टी आहेत. अच्छा. ऑलरेडी डीमार्ट्स आपल्या कल्याणमध्ये आहे, जे अच्छा. बेल बाजारमध्ये, डोंबिवलीमध्ये आहे मानपाड्याला, आणि आपल्या इथे
पालेगावमध्ये डीमार्ट आहे. ओके पण अपकमिंग मध्ये 2 डीमार्ट येते जे माझ्या प्रोजेक्ट पासून फक्त 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. जे एक द्वारलीमध्ये डीमार्ट असेल आणि सेकंड डीमार्ट जो आहे तो आपल्या इथे रिजन्सी अनंतम मध्ये असेल. अच्छा आपले जे सरांचे जे डेव्हलपर्सचे जे प्रोजेक्टचं जे काम चालू येस सर. आहे इनकमिंग त्याच्या आधीचे जे कम्प्लिटेड प्रोजेक्ट झालेत तर ते काय किती किती प्रोजेक्ट झालेत त्याच लाईनीमध्ये? सर आता जवळपास बघायला गेलं तर माझ्या कल्याणमध्ये पण रिसेंटली साई आश्रय फेज 1 आणि साई आश्रय फेज 2 असे Okay. 2 टावर कंप्लीट झालेले आहेत. ओके सजेशन आतापर्यंत दिलंय त्यांना. हो Okay. सजेशन दिलेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास त्याने 1,500च्या वरती कस्टमरला वेळेमध्ये सजेशन 1500 हॅपी कस्टमर्स आहेत. हो. प्लस सेकंड जर आपण बघतोय तर सर माझ्या प्रोजेक्टच्या जवळ 2 अपकमिंग मेट्रो आहेत. ओके ज्यामध्ये एक मेट्रो 14 आणि मेट्रो 12 ची कनेक्टिव्हिटी असेल. मेट्रो 12 जी आहे ती कल्याण पासून ते तलोजा त्याचं मेट्रो स्टेशन माझ्या प्रोजेक्ट पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. ओके ओके सेकंड जर आपण बघतोय तर मेट्रो 14 जी मेट्रो 14 बदलापूर पासून ते कांजूरमार्ग राहील त्याचं मेट्रो स्टेशन पण माझ्या प्रोजेक्टच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असेल. ओके व्हेरी गुड. आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी जर बघायला गेली तर सर कन्स्ट्रक्शन क्वालिटी माझ्या इथे खूप चांगली दिलेली आहे. ओके तुम्ही जर स्लॅब आणि कॉलम बघायला गेलं तर जवळपास आरामसे आणि 40 क्यूने आम्ही फील करतोय. ओके म्हणजे माझ्याकडे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण बघायला गेलं हम्म. जे आपण घर घेतो आणि त्या घराची क्वालिटी जर उत्तम असेल तर सर आपण त्या आयुष्यभरासाठी त्या गोष्टीसाठी आपण पैसे लागतोय ते डोळे झाकून आपण घेऊ शकतो. बरोबर आणि माझ्या इकडे जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी म्हणजे जसं की ओला कॅब्स वाले आहेत मेडमध्ये काम करतात जे पेट्रोल पंप्स मध्ये आहेत अच्छा ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांचं लोन नाही होते बरोबर त्या लोकांचंही आपण लोन करून दिलेलं आहे त्यांचंही आपण स्वप्न पूर्ण करून दिलं. व्हेरी गुड. मी असंच म्हणेन की तुमच्याकडेही असे काही क्लायंट्स येत असेल की ज्यांना घ्यायची घरं पण त्यांचं बजेट नाहीये बजेट आहे तर त्यांचे लोन होत नाही. बरोबर तर सर असे काही ग्राहक असतील त्यांना आमच्या प्रोजेक्ट वरती घेऊन या ठीक आहे. आपण त्यांना चांगल्या प्रकारे करून देऊ. चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद प्रोजेक्टची माहिती दिल्याबद्दल.